नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स बॅक्स रुपीज 109 कोटी EPC ऑर्डर इन जमशेदपूर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन स्पेसमध्ये ऑर्डर मिळाला आहे 109 कोटी रुपयांचा झारखंडच्या जमशेदपूर येथे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स रिसीव्ह रुपीज 260 कोटी ऑर्डर टू बिल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इन नवी मुंबई. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीला CBD बेलापूर मध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कन्स्ट्रक्शन साठी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून वर्क ऑर्डर मिळाला आहे 260 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज रिसीव्ह अमेंडेड ऑर्डर वर्थ रुपीज 41.17 मिलियन US डॉलर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला आपल्या एक्झिस्टिंग कस्टमर कडून 41.17 मिलियन US डॉलरचा म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये 356 कोटीचा वर्क ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण एक्झिस्टिंग कस्टमर्स कडून ऑर्डर मिळतो तर हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. कारण मित्रांनो, कंपनीने प्रिव्हियस चांगलं काम केले असेल म्हणून कंपनीला एक्झिस्टिंग कस्टमर्स कडून परत एकदा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला चला आता बोलूया PVR आयनॉक्स बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने इनॉर्बिट मॉल सायबराबाद येथे 5 न्यू स्क्रीन्स ओपन केले आहे. तसेच कंपनीने ट्रान्सफॉर्म केले आहे सिनेमा 11 स्क्रीन सुपर प्लेक्समध्ये हैदराबाद येथे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे PVR आयनॉक्स ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल बॅक्स रुपीज 132 कोटी वॅगन सप्लाय ऑर्डर फ्रॉम टोअक्स टेक्समॅको जॉईंट व्हेंचर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला स्पेशलाइज रेल्वे वॅगन्स सप्लाय करण्यासाठी 132 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, TCS एक्सपांड प्रेझेन्स इन युरोप विथ न्यू ऑफिस इन बुचेरेस्ट रोमानिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे TCS या टाटा ग्रुपच्या कंपनीने युरोपमध्ये आपला बिझनेस वाढवण्याकरिता रोमानिया येथे या प्लेसवर एक नवीन ऑफिसचे इनॉग्रेशन केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
लिमिटेड याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इंजिनिअरिंग फर्म भेल पेज रुपीज 110 कोटी फायनल डिव्हिडंड फॉर फायनान्शियल इयर 2025 टू गव्हर्नमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, PSU कंपनी भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फायनान्शियल इयर 24-25 साठी 109.98 कोटी रुपयांचा म्हणजे अप्रॉक्सिमेटली 110 कोटी रुपयांचा फायनल डिव्हिडंड पे केला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स शेअर राईज ॲज रिपोर्ट सेज जापान्स MUFG in final talk to invest $3.2 billion for 20% स्टेक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की श्रीराम फायनान्समध्ये टोकियो हेडक्वार्टर्ड फायनान्शियल ग्रुप प्लॅनिंग करत आहे श्रीराम फायनान्समध्ये 20% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता कंपनी म्हणजे ही जापानची कंपनी श्रीराम फायनान्समध्ये 5 बिलियन येन म्हणजे 3.2 बिलियन म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये 29,200 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. या हिस्सेदारी या हिस्सेदारीला खरेदी करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे श्रीराम फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर आईज रुपीज 1.25 ट्रिलियन कॅपेक्स टिल फायनान्शियल इयर 2030 विथ 30 गिगावॅट कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फायनान्शियल इयर 2026 ते 2030 या पिरियडमध्ये 1.25 ट्रिलियन रुपीज म्हणजे 1.25 लाख कोटी रुपयांचे कॅपेक्स करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो, या टोटल कॅपेक्स मधला 65% कंपनी डेडिकेट करणार आहे फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे क्लीन एनर्जी प्रोजेक्ट्स करिता. आणि कंपनीचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 30 गिगावॅटचा प्रोडक्शन कॅपॅसिटी पर्यंत पोहोचणे, ज्यामध्ये 20 गिगावॅटची क्लीन एनर्जी राहील. तसेच कंपनीचा प्लॅन आहे रेव्हेन्यू 1 लाख कोटी रुपयांपर्यंतचा जनरेट करण्याचा आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 10,000 कोटी रुपयांचा जनरेट करण्याचा फायनान्शियल इयर 2030 पर्यंत. आणि मित्रांनो, उद्या पहिला व्हिडिओ यावर डिटेलमध्ये येणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही उद्याचा पहिला व्हिडिओ जो येणार आहे संध्याकाळी 6 वाजता तो बघू शकता. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.